हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. सो आजची रेसिपी आहे गरम वडापाव. सो लेट्स स्टार्ट विथ द रेसिपी. फर्स्ट स्टेप आहे ग्रीन चटणी. त्यासाठी लागणार आहे आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची, थोडंसं मीठ आणि थोडंसं पाणी. हे सगळं मिक्सरला वाटून घ्या. एका कुकरमध्ये 4 ते 5 बटाटे उकडायला ठेवा. बटाट्याच्या फोडणीसाठी एक जाडसर चटणी बनवून घ्यायची आहे. त्यासाठी लागणार आहे आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची, थोडंसं पुदिना, थोडंसं मीठ आणि पाणी टाकून जाडसर वाटून घ्या. आता 2 चमचे चण्याचं पीठ घ्या. त्यामध्ये हळद, ओवा, मीठ आणि पाणी टाकून सर्व मिक्स करून घ्या. एक स्मूथचं बॅटर बनवून घ्या. आता बनवलेल्या बॅटरपासून दाखवल्याप्रमाणे मुरमुरे तयार करून घ्या. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मुरमुरा, हिंग, लाल तिखट, मीठ, लसूण हे सगळं ॲड करून मिक्सरला वाटून घ्या. आता एका पॅनमध्ये तेल घ्या. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिंग, बनवलेलं हिरवं वाटण टाकून सगळं मिक्स करून घ्या. थोडीशी हळद, उकडलेले बटाटे टाकून पुन्हा सगळं एकदा मिक्स करून घ्या. चवीपुरतं मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घ्या. मिश्रण थंड झालं की ते मिक्स करून त्याचे छोटे गोळे बनवून घ्या. एका कढईमध्ये तेल तापत ठेवायचं. बनवले बॅटरमध्ये वडे डिप करून दाखवल्याप्रमाणे तेलात सोडायचं. लो टू मीडियम फ्लेमवरती वडे तळून घ्यायचे. एकदा वडे गोल्डन ब्राऊन अँड क्रिस्पी झाले की सर्व करायला तयार आहेत. गरम गरम वडे तयार आहे. मस्त तिखट चटणी, सुकी चटणीसोबत सर्व करायचं. सो कशी वाटली माझी रेसिपी ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. अँड डू फॉलो माय इंस्टाग्राम अँड यूट्यूब चॅनल. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.